आणि आता आपण हे पकोडे बनवतोय ना दुधीचे. तुम्ही काय नाव दिलं याला? दुधी भोपळ्याचे तीळ पकोडे. तीळ त्याच्यामध्ये थोडे जास्त घालायचे, त्याच्यामुळे त्याला तीळ पकोडे नाव दिले. मग मला सगळं साहित्य सांगा. दुधी भोपळ्याचा किस, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, डाळीचं पीठ, चणा डाळीचं पीठ, तिखट, हळद, मिरचीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, तीळ, जिरं, धणे जिरे पूड आणि मीठ. साहित्य तुम्ही घेऊन घेतलं असेल. आणि आता काय करायचं वहिनी? हे आता सगळं हे मिक्स करायचं एकत्र, एका मागोमाग एक. एका मागोमाग एक. आधी दुधी देऊ? हो, आता किसलेला दुधी आहे आपल्याला. अत्य पौष्टिक. हल्ली मला वाटतं रामदेव बाबांच्या मुळे प्रत्येक तशी दुधी भोपळ्याची भाजी कोणाला आवडत नाही, पण नुसता दुधीचा म्हणजे प्रचंड खप वाढलेला असणार. पण दुधी चांगलाच असतो तब्येतीसाठी. कुठलं पीठ? तांदळाचं पीठ. त्याच्यात मावेल तेवढं ना? असं काही प्रमाण मावेल आपलं. आता आपण अंदाजानुसार पकोडे आपण जसं साधारण करतो. डाळीचं पीठ थोडं बांधण्यासाठी ते डाळीचं. चवही छान आहे. चवईचं. पण तांदूळाचं पीठ तुम्ही जास्ती प्रमाणात घेतलं. तांदळाच्याच पिठाने त्याला जास्त चांगली चव येते. एरवी आपण भजीला एक्झॅक्टली उलट करतो की डाळीचं पीठ हे जास्ती महत्वाचं असतं त्याच्यामध्ये, आणि तांदूळाचं पीठ आपण चमचा दीड चमचा घालतो जस्ट एक कुरकुरीतपणा येण्यासाठी. इकडे एक्झॅक्टली उलट घेतलंय. याने पण तांदळाच्या पिठाने पण जास्त कुरकुरीतपणा येतो त्याला. बरोबर आहे, कारण मुख्य घटक आपण आता तो घेतला. आता कोथिंबीर. कोथिंबीर पण भरपूर. हो, बऱ्यापैकी कोथिंबीर. तिखट किती तिखट आवडतं तुमच्याकडे? नागपूर नागपुरी तिखट चांगलंच आवडतं. चमचमीत पदार्थ. पण नागपूरला कसलं जहाल तिखट खातात. नाशिकला पण भरपूर तिखट खातात. पण नाशिकला पण भरपूर खातात. आलं ह्याच्यात तुम्ही काय काय घेतलं? आलं लसूण दोनच. आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट परत वेगळी घेतली. मिरची पण. मिरचीने त्याला छान चव येते. झणझणीत तिखट पण मिरचीचा ठेचा. आणि तीळ पण आहे याच्यामध्ये. ते तुम्ही म्हणालात की जास्ती प्रमाणे, कारण नावातच आपल्या आहेत दुधी भोपळा आणि तीळ ह्याचे पकोडे. धणे जिरं पूड ती पण भरपूर घातली. त्याचं पण चव चांगली लागते. आणि जिरं सेपरेट पण. जिरं पण. जिरं चांगलं लागतं खाताना मध्ये एखादं ना. जिरं आणि मीठ. मीठ आपलं चवीनुसार. पण बाकी काही नाही घालायचे? सोडा वगैरे काही नाही? नाही, काहीच नाही. आणि थोडं मोहन घालू. बस टाकून दे पुढं. तेल पण गरम करूनच. थोडं पाणी. मला पाणी. मला सांगा किती पाणी पाहिजे. हो, लागेल ना अजून? थोडंसं. अगदी मला डीप फ्राय नको असेल तर ह्याचं थालीपीठ लावून सुद्धा आपण खाऊ शकतो ना? हो, कारण थालीपीठ पण करू शकतो. चव खूपच मस्त येणार आहे. खूप छान चव आहे आणि थोडं पाणी. मला हेल्दी असा ऑप्शन आहे. सकाळची न्याहारी म्हणा, संध्याकाळी म्हणा ना. याच्यामध्ये आपण म्हणजे थोडं अजून कणिक वगैरे हे करू नये, पराठ्यासारखं वगैरे पण करू शकतो. म्हणजे सोयाबीनचं पीठ थोडं ऍड केलं अजून त्याची पौष्टिकता वाढेल. थोडं पाणी अजून. भजी सुटायची. तुमच्या धाकट्या मुलाला आवडतं की नाही? हो, त्याला हेच पदार्थ, असेच पदार्थ जास्त आवडतात. चमचमीत. त्याचं काय नाव आहे? श्रेयस. श्रेयस. मोठा
संकेत. मोठा संकेत, धाकटा श्रेयस. श्रेयस. आणि श्रेयस कितवीला आहे आता? श्रेयस 9वीत आहे आता. म्हणजे नववीत गेला? 9वीत गेला. हम्म. थोडस पाणी घाला अजून. आपण हे बॅटर व्यवस्थित करून घेऊया, म्हणजे त्याची भजी आपला डीप फ्राय आता करायची. चालेल. मिश्रण आलेलं आहे आणि तेल एक कडकडीत तापलंय, जसं भजीला पाहिजे ना तसं परफेक्ट ना. हो. टाकूया. छोटे छोटे करायचे का? हा. आणि हे तुम्ही खायला देताना सॉस बरोबर कशा? सॉस किंवा चिंचेची चटणी. चिंचेची चटणी मस्त लागेल ना. खजूर चिंचेची खजूर आणि चटणी. चिंचेची गोड चटणी. आणि हे हाताने जास्त टाकलं जातात चमच्यापेक्षा. ओके, करून घेऊया कुरकुरीत आपण. आणि तुम्हाला साहित्य कृती घ्यायला पाहिजे लगेच, कारण भजी दिसली ना की तोंडाला पाणी सुटतंच. आणि मला खात्री आहे की आज संध्याकाळी त्यांच्याकडे भजीच होणार आहे, हीच भजी होणार आहे तरी. त्यामुळे पटकन साहित्य कृती. दुधी भोपळ्याचे तीळ पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दुधी भोपळ्याचा किस, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, बेसन, लाल खट, हळद, मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, तीळ, जिरं, धणे जिरे पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये दुधी भोपळ्याचा किस घेऊन त्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट, तीळ, धणे जिरे पूड, जिरं, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून तयार मिश्रणाची भजी कुरकुरीत तळून घ्यावी.